गव्हाच्या चिकाच्या कुरळ्या करायसाठी मी 2 किलो गहू घेतले। तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही 1 किलो गहू घ्या, कारण की करायला थोडेसे भारी जातात। तर मी 2 किलो गहू घेतले, मस्त असे निवडून पण घेतले। आता मस्त 2 पाण्याने धुवून घेतो गहू। चला आता मी काय करतो, पाणी पण गव्हात टाकून घेतो। गव्हाच्या कुरळ्या तशा भारी नाही जात, पण एकटी जर समजा कुरळ्या करायला जर एकटीच बाई असली तर लय भारी जातात। ते चिक घोटणं करणं मिक्सरातून किंवा पाट्यावर वाटणं हे भारी जाते। म्हणून म्हटलं सध्या तुम्ही नवीन असाल तर 1 किलो गहू घ्या। तर चला आता मी मस्त हे गहू धुवून काढले, त्यातलं पाणी काढून टाकतो, फेकून देतो। 2 पाण्यानं गहू मस्त चकचक धुवून घेतले। आता मी 2 किलो गहू घेतले म्हणून मोठा हांडा घेतला। जर तुम्ही 1 किलो गहू घेत असाल तर एक कळशी किंवा एक भरणे घेतलं तर चालते। याला आम्ही विदर्भात भरणं म्हणतो। चला आता हे 2 किलो गहू मी हांड्यात टाकून घेतो। अगोदर हांड्यात म्हणजे गहू असे फुगतात पाण्यातनी, त्यासाठी मोठं कोणतंही भांडं घेतलं चालते। तुम्ही एखाद्या पातेल्यात घेतलं चालते, मोठं जर पातेलं असलं तर। पण ते झाकता आलं पाहिजे। हांडा पद्धतशीर मस्त बांधता येते, झाकता येते, त्यासाठी हांडा घेतला। गहू हांड्यात टाकून घेतले। आता एक भरणभर पाणी टाकून घेतो। गव्हाच्या वर लय मोठं असं पाणी आलं पाहिजे। हे पाणी दिसत असेल तुम्हाला, असं एवढं मोठं पाणी आलं पाहिजे, एवढं मोठं। तर चला आता शिल्लक उल्लक पाणी टाकून घेतलं। आता गहू आपल्याला 3 दिवस पाण्यात ठेवायचे आहेत आणि रोजच्या रोज या गव्हाचं पाणी बदलायचं आहे। जर आपण पाणी बदललं नाही तर या गव्हाचा वास येते। रोजच्या रोज 3 दिवस नक्कीच पाणी बदला। आज मी टाकले ना, तर आता संध्याकाळी एक पाणी बदलतो, उद्या एक पाणी बदलतो संध्याकाळी किंवा सकाळी बदललं चालते। आणि तिसऱ्या दिवशी आपण करायच्या अगोदर एक पाणी बदलायचं आहे। तर चला आता मी हे मस्त याचं तोंड झाकून घेतो। याचं तोंड असं बांधून घ्यायचं, कोणताही कपडा घेतला तर चालते। आता हे घरावर किंवा सज्जावर स्लॅबवर कुठेही ठेवला तर चालते। टाकले होते हांड्यात। कालच्या गव्हाले मस्त असा फेस आला, मस्त मुरले ते। एक दिवस पूर्ण झाला, एक रात्र पूर्ण गेली, कालचा एक दिवस गेला। तर आज आपण हे गहू धुवून काढू। दोन किलो हात हे मस्त फुगले। याच्यानंतर गहू घातले। चला आता हे एका पाणी म्हणजे जे आपण हांड्यात पाणी टाकलं होतं गव्हासाठी, तर हे पाणी आहे, हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे। आता याला चांगलं पाणी घ्यायला लागते गव्हाले धुवासाठी। गव्हाचा थोडासा वास येऊ राहिला, त्याच्यासाठीच आपल्याला पाणी बदलायला लागते। तर गव्हाचा लय खराब वास येते। पाणी एका पाण्यानं आपण मस्त गहू धुवून घेतले, कुरळ्याचे गहू आहे। आता दुसऱ्या पाण्यानं डबल एक वेळ धुवून घेऊ। त्या गव्हाचा वास नाही आला पाहिजे, त्यासाठी मस्त चकचक 2 ते 3 पाण्यानं धुवून घ्यायला लागतात गहू। आता 2 पाण्यानं मस्त गहू धुवून झाले, चकचक झाले, पांढरे फटक झाले गहू। आता आपल्याला डबल या हांड्यात टाकून ठेवायचे आहेत।
गव्हाच्या चिकापासूनच आपल्याला कुरळ्या बनवायच्या, तर त्यासाठी अजून या गव्हातने काही चिक तयार नाही झाला, एकच दिवस झाला याले. तर थोड्यासारखे फुगले गहू, 2 पाण्यानं मस्त चकचक धुतले. आपण काल जसं गव्हात पाणी टाकलं होतं तसंच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. आज काही जास्त पाणी नाही टाकलं तर चालते, तरी पण 4 बोटं 5 बोटं इथवर गव्हाच्या वर एवढंसं पाणी आलंच पाहिजे. जेवढं पाणी शोषून घ्यायचं तेवढं गहू शोषून घेतात. चला आता मस्त पाणी टाकून घेतलं गव्हात. आणखी मी एक वेळ कपड्यानं बांधून घेतो आपल्या हांड्याचं तोंड आणि आता सज्जावर ठेवून देतो, म्हणजे वर बरं घरावर. जर तुमचा सज्जावर हात नशील पुरत तर असं उन्हात शिंट्यावर किंवा असं काट्यावरही ठेवलं तर चालते. तर मी काल सज्जावर ठेवलं होतं, आज इथंच ठेवून देतो. आजचा 3रा दिवस आहे. पहिल्या दिवशी आपण गहू भिजवायला टाकले होते हांड्यातनी, दुसऱ्या दिवशी पाणी काढलं. आता हे 3ऱ्या दिवशी मी पाणी काढू राहिली आपल्या गव्हाचं. तर हे पहा दिसतं तसे तुम्हाला चिक तयार झाला, मस्त असा फेस फेस आला 3ऱ्या दिवशी. तर आता अजून याच्यातलं आपल्याला पाणी काढून टाका लागते. आज जास्त मस्त गहू भिजल्यासारखे झाले. आजचं पाणी असं एकदम पांढरं फटक पिकासारखं निघू राहिलं. आणि मस्त गव्हाचा असा वासही येऊ राहिला. आपल्याला आणखीन हे गहू धुवा लागतील चकचक. गहू साजरेच फुगले बरं. हे पाणी फेकून देतो मी. आता हांड्यातले सगळे गहू काढून टाकले आणि याच्या खालचं जे पाणी आहे हे आपल्याला पाणी फेकून द्यावं लागेल. आणि मस्त हे धुवून घेऊ गहू चकचक. गहू मस्त 2 पाण्यानं धुवून घेतो. आता चाळणीत काढून घेतो. आता डबल आपण हांड्यात भरून ठेवू आणि कालच्या सारखं आपल्याला हांड्यात पाणी टाकून ठेवायचं आहे. बांधून घेऊ आणि वर ठेवून देऊ एक साइड. तर मंडळी आजचा 4था दिवस आहे. तर आपल्याला 2 दिवस आपण पाणी बदललं. आता आणखीन एक वेळ पाणी बदलून घेऊ. आणि जसं आपण अगोदरल्या दिवशी धुवून गव्हात पाणी टाकलं होतं सेम तसंच आपल्याला प्रोसिजर करायची आहे. तर आता मी हे धुवून घेतो आणि पाणी काढून घेतो. नवीन पाणी डबल टाकून. तर चला आजचा 5वा दिवस आहे. आता याच्यातलं पाणी काढून घेतो डबल. आपल्याला असंच काढतो आणि दुसऱ्या भांड्यात टाकतो. ते जेवढे गहू होते सगळे चाळणीत गाळून घेतले. याच्यातलं खालचं पाणी जे आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे. आता घ्यायचं आहे मी ते फेकून द्यायचं. आता गव्हातलं पाणी फेकून द्यायला आपल्याला एक दुसऱ्या पाण्यानं मस्त गहू चकचक धुवायचे. आता हे जे गहू होते ना तर हे नवीन पाण्यानं धुणं चालू आहे. आता पाणी थोडंसं बरं निघालं. अगोदरचं पाणी लय खराब होतं. सरचं भांडं घेतलं, पाट्यावरही वाटलं चालते. आता याच्यात टाकू आपण थोडंसं पाणी. हा तर चला आता मी हे मिक्सर चालू करतो. मिक्सरातून मस्त जास्त काही बारीक नाही काढले, तेवढ्या पुरतेच बारीक केले गहू. आता हा गहू जो आपण मिक्सरातून काढत एका भांड्यात काढून घेऊ. आता सगळं आता गहू तसंच काढून घेतो मिक्सराच्या भांड्यात. काही जास्त बारीकही नाही करायचं, तेवढ्या पुरतंच आपल्याला असं हे बाय असं थोडंसं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरात. मी एका इकडे मिक्सरातून काढून राहिली गहू आणि एका इकडे आत्या याच्यातलं हे
कोंडा काढू राहिले आणि याच्यात हा पांढरा पांढरा चिक जमा होऊ राहिला. आता जराशे राहिले गहू ते पण काढून घेतो मिक्सरातून. हातावर पण टाकू. हे पहा आपल्या गव्हाच्या चिकातला असा कोंडा निघते. या कोंड्याचं काही आपल्याला काम नाही, फक्त आपल्याला हा पांढरा पांढरा चिक आहे याचाच आपल्याला कुरळ्या टाकायच्या असतात. याला गव्हाच्या चिकाच्या कुरळ्या म्हणतात. पांढरा फटक चिक निघाला खायचा. अजून एक वेळ टाकायला लागतं नाही का. 3 वेळा पाण्याने धुवून काढलं आणि याच्यातनी सर्व चिक काढून घेतला. आता हे आपल्याला मोठ्या चाळणीत गाळून घ्यायला लागेल, काऊन की याच्यातनी कोंडा आहे म्हणून गाळून घ्यायला लागते. याच्या अंदर आतापासूनच चिक जमाई झाला. त्याच्यात पण टाकून कोंडा आहे ना त्याच्यात. आता एक वेळ डबल हे बारक्या चाळणीनं गाळून आपल्याला या मोठ्या भांड्यात काढून ठेवून याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि रात्रभर मुरे म्हणजे चिक जमा व्हायसाठी रात्रभर झाकून ठेवायला लागेल आपल्याला. आता आपण ज्यानं पीठ गायचं ना ते चाळणी घ्यायची आहे. याच्यात आणखीन बारीक कोंडा निघते, दाखवतो तुम्हाला. हा कोंडा जर चिकात राहिला तर मग आपण ज्यावेळेस कुरड्या टाकतो ना तर चाळणीत अटकते. त्यासाठी आपल्याला बारक्या चाळणीनं गाळून घ्यायला लागते. तर आता हे गंज जो आहे मोठं पातेले जो आहे तर आपण याच्यावर झाकण ठेवून रात्रभरासाठी तसंच ठेवून देऊ. रात्रभर याच्यातनी चिक ठेवला होता तर हे सगळं पाणी असं वर आलं आणि चिक पांढरा फटक अंदर दबेला दाखवतो तुम्हाला. याचं वरचं पाणी टाकून घेऊ. वरचं पाणी काढलं. ह्या अंदर चिक झाला पांढरा फटक. असाच चिक पाहिजे. या चिकापासून आपल्याला आता कुरळ्या बनवायच्या आहेत. आजचा 5वा दिवस आहे. 3 दिवस पाणी बदललं, 1 दिवस गहू टाकायचा आणि हा आता 5वा दिवस समजा पाणी काढायचा. सोळा घेतला, थोडासा सोळा टाकायचा आहे आपल्याला चिमूटभर. सोळ्यानं मस्त आपल्या कुरळ्या अशा फुगतात तेलात टाकता बरोबर. आता टाकू आपण मीठ. त्याच्यात चवीपुरतं मीठ लागणार आहे. मीठ थोडंसं शिल्लक टाकलं तर मस्त खारट तुरट लागतात आपल्या कुरळ्या. पण टाका एका दुसऱ्या गंजात मस्त गरम पाणी केलं खैखै म्हणजे उकळी आली साजरी. थोडं पाणी टाकून घेऊ गरम. हा गंज आता चुलीवर ठेवून घेऊ. गरम पाणी टाकल्यानं लवकर उकळी येते आपल्या या चिकाले. गन चुलीवर ठेवल्यावर आपल्याला चिक नेहमी असं घोटत राहायला लागते म्हणजे त्याच्या गाठा बनत नाही. चिक घोटता हे बाकी ती घट्ट झाला चिक असा घोटून द्यायला लागते. पण हात लय दुखतात एका परी. पण चिक मस्त गव्हाच्या चिकाच्या कुरळ्या लय मस्त लागतात खायसाठी. थोडस हे आहे का तरी त्रास आहे पण मस्त लागतात. उन्हाळ्यावर खराब नाही होत आणि 12 महिने खराब नाही होत. 2-2, 3-3 वर्ष राहतात हे गव्हाच्या चिकाच्या कुरळ्या. गव्हाचा चिक मस्त चुलीवर घट्ट झाला. खाली उतरून घेतला तर पाहू शकता तुम्ही. असा घट्ट आपल्याला करून घ्यायचा आहे कुरळ्यासाठी चिक. मोठाच गंज घ्यायचा म्हणजे मोठ्या गंजातनी चिक मस्त अगय पगय असा घोटता येते. तर चम्मच न घोट्यापेक्षा सराट्यानं थोडासा हलका जाते चिक घोट्यासाठी. चिक मस्त शिजला. हो मस्त. हे याच्यातल्या अगोदर पांढऱ्या कुरळ्या टाकून घ्यायच्या. नंतर त्यातनी ते बाजूनं चिक काढा. त्यातनी कलर टाकायचा आहे आपल्याला. हा गुलाबी कलर घेतला. थोडा टाकून घेऊ. आता चम्मच न मस्त हा कलर फिरून घेऊ. आता कसा गुलाबी कलर झाला. एक असा साशा घ्यायचा. अंदरून थोडस तेल लावायचं खायचं तेल.
चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा हे गव्हाच्या चिकाच्या कुरड्या होतात. चला बाय. आता असेच तुम्ही पण गव्हाच्या चिकाच्या कुरड्या करून पहा नक्कीच आणि कमेंट करून पण सांगा. बाय. भेटू आता पुढच्या व्हिडिओ.